मित्रांनो नमस्कार. मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत आलात असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपल्या अशाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्वक व्हिडिओ राजकीय जीवनावरती आणि सामाजिक जीवनावरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल लागलीच सबस्क्राईब करून ठेवा. मी असेच वेगवेगळे विषय नेहमी तुमच्यासमोर मांडत असतो आणि त्या विषयांचा व्हिडिओचा आनंद घेत चला. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचा व्हिडिओ थोडासा स्पेशल आहे किंवा थोडासा वेगळा आहे. कारण मी नेहमीच माझ्या राजकारणातल्या व्हिडिओविषयी नेहमीच स्पेशल बोलत असतो. कारण त्या वेगवेगळ्या विषयावरच्या स्पेशलच असतात. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघातला आपण नेहमीच आढावा घेतोय. पण 288 मध्येच 256 असलेला आमचा वाई, खंडाळा, महाबळेश्वर हा मतदारसंघ मला टॉपवरती आणायचा आहे. मी तुम्ही म्हणसाल, की "तू एकटा करून काय होणार आहे?" मी एकटा काय करून होणार नाही. परंतु मला ज्या मतदारसंघात माझं मतदान आहे, तो मतदारसंघ मागे राहून मी जगाबद्दल बोलण्याबद्दल मला इंटरेस्ट वाटत नाही. मला माझ्या मतदारसंघाबद्दल, माझ्या मतदारसंघातल्या गोष्टी, माझ्या मतदारसंघातल्या काही ज्या काही भानगडी असतील, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात जो मला रस आहे, तो मला बाकीच्या गोष्टी पाठवण्यात किंवा सांगण्यात रस नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे 256 नंबरचं वाई, खंडाळा, महाबळेश्वरचं जे मतदार इथं जे होणार आहे, त्या मतदानाला अ, तुतारी वाजवणारा माणूस, घड्याळ, त्याच्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचं सुद्धा इथे एक चिन्ह आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचा सुद्धा माणूस उभा आहे म्हणजे रासपचा. त्याचबरोबर ते अपक्ष गणेश केसकर म्हणून सुद्धा आहे, ज्यांची बॅट हे चिन्ह आहे. बॅट चिन्हासमोर त्यांना म्हणजे ते अपक्ष असून सुद्धा त्यांना बॅट चिन्ह मिळालेलं आहे. त्याच्यानंतर पुरुषोत्तम जाधव आहेत, त्यांना एक चहाची किटली असं चिन्ह मिळालेलं आहे. तुतारी वाजवणारा माणूस अरुणादेवी पिसाळांचा आहेच, मकरंद पाटलांचं घड्याळ आहेच आहे आणि त्याचबरोबर ते खालोखाल जे कोणी अपक्ष असतील त्या सगळ्यांची खाली यादी आहे किंवा खालच्या लोकांना त्यांना तसं मतदान मिळणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस या माणसाबद्दल त्या ठिकाणी ट्रम्पेट सुद्धा एक मिळालेलं आहे. परंतु ते अगदी शेवट चिन्ह टाकलेलं आहे. त्याच्यामुळं तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच तिथं चिन्हावरतीच त्याची शिक्कामोर्तब होईल, अशी त्यांनी सोय केलेली आहे. पण वाई, खंडाळा, महाबळेश्वरमध्ये जर शरद पवारांनी एक सभा घेतली, तर काय फरक पडू शकतो? किंवा शरद पवारांच्या सभेमुळं खरंच मतदान फिरू शकतं का? शरद पवारांची सभा ही तुतारी वाजवणाऱ्या माणसासाठी म्हणजेच अरुणादेवी पिसाळ यांच्यासाठी उपयुक्त ठरेल का? की शरद पवार सभाच घेणार नाहीत या मतदारसंघामध्ये. कारण मकरंद पाटलांचं आणि त्यांचं एक नातं आहे. परंतु जर नातं तसं असेल, तर मग अजित पवारांचं आणि त्यांचं तर सगळं सख्य नातं आहे. परंतु त्यांच्या मतदारसंघात आज शरद पवार दिवसातनं 4-4, 5-5 सभा घेतायत. कारण तिथेही त्यांनी पण केलेलं आहे, की काही करून अजित पवारांना हरवायचंच आहे आपल्याला. अजित पवार हारले म्हणजे पक्ष हारला आणि पक्ष हारला म्हणजे पुन्हा ते सगळे आपल्याकडेच आले. अशी पण एक काहीतरी रचना असू शकते. अशी पण एक काहीतरी स्ट्रॅटेजी असू शकते. पण वाई, खंडाळा, महाबळेश्वर या मतदारसंघात शरद पवारांची सभा होणार का? झाल्या तर त्या किती असतील? शरद पवार म्हणजेच महाविकास आघाडी म्हणून इथं उद्धव ठाकरेंसोबत सभा होणार का? काँग्रेस इथं सपोर्ट करणार का? इथल्या बीजेपीचा जो काही हार्डकोर मतदार आहे, तो सुद्धा तुतारीकडेच म्हणजे तुतारीकडेच वळलेला आहे. तो घड्याळाकडे जाणार नाही. याची सुद्धा इथं तरतूद केली गेलेली. परंतु तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या या चिन्हासाठी किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या पक्षासाठी शरद पवारांची जर इथं सभा झाली, तर त्या सभेचा किती इम्पॅक्ट होऊ शकतो हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, शरद पवारांची सभा म्हणजे एक वेगळंच चैतन्य असतं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि आजही 85 वयाच्या वयाची हे गाठताना सुद्धा शरद पवारांना कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी अ, कितपत जमतील हा जो प्रश्न अनेकांना पडतो. परंतु शरद पवार या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस इलेक्शनचा पिरियड असतो त्यावेळेस ते परफेक्ट बरे होतात आणि लोकांमध्ये मिसळतात, मोठमोठ्या सभा घेतात. तशीच सभा जर त्यांनी वाई, खंडाळा, महाबळेश्वरमध्ये वाईमध्ये एखादी, लोणंदमध्ये एखादी, खंडाळामध्ये, लोणंदमध्ये एखादी आणि महाबळेश्वर साईडला एखादी सभा अशा 3 सभा जर 3 तालुक्यात घेतल्या, तर कुठेतरी मतदार जो त्यांचा काही काही अंशी मतदार जो घड्याळाकडे झुकलेला आहे, तो सुद्धा इकडं होऊ शकतो आणि मकरंदाबांना त्या ठिकाणी सुद्धा पुन्हा एक कुठेतरी जो त्यांचा चढता आलेख आहे तो कुठेतरी कमी होऊ शकतो. परंतु शरद पवारांनी जर इथं सभा घेतली, तर ते मकरंद पाटलांविषयी टीका काय करतील? कारण ज्या मकरंद पाटलांनी सुरुवातीला पवारांची साथ दिली होती, परंतु नंतरच्या काही गोष्टी अशा झाल्या इथल्या, अगदी साखर कारखान्याची गोष्ट असेल किंवा ज्या काही गोष्टी असतील इथल्या इंडस्ट्री वगैरे ह्या गोष्टीनंतर सरकारमध्ये मिक्स होताना आणि त्याच्यानंतर जो काही निधी तिथे दिला जातो, अशा काही गोष्टी होत्या. ज्याच्यामुळं मकरंद पाटलांनी पुन्हा एकदा शरद पवारांकडे अजित पवारांकडे जाण्याचा निर्णय घेतला. पण कुठेतरी शरद या मतदारसंघामधून शशिकांत शिंदेना लोकसभेसाठी जवळ-जवळ 97,000चं या ठिकाणी मतदान म्हणजे 7,000चं सॉरी तर लीड मिळाले आणि हे लीड खूप महत्त्वाचं आहे. या लीडमधूनच ज्या पद्धतीनं जे मतदान इथं जे
म्हणजे 97,000 आणि इकडे 90,000 असं काहीतरी आहे मतदान. पण जे 97,000 मतदान जर ह्या मतदारसंघात तुतारी वाजवणाऱ्या माणसाला अगदी नवीन काळात मिळत असेल, तर मग आत्ता तुतारी वाजवणारा माणूस त्याची का जिंकणार नाही? हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. कारण इथं जर शरद पवारांची एक पॉवरफुल सभा झाली, इथला प्रत्येक माणूस हाच बोलतोय, की जर शरद पवारांची सभा झाली, तर तुतारी ही 100% इथं लीडनं निवडून येऊ शकते. मग कुठेतरी घड्याळ आणि घड्याळासोबत असणारे अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, या सगळ्यांची त्या ठिकाणी जर सभा झाली, तरी त्यांच्या सभेला एकटी टॅकल करायला सभा शरद पवारांची इथं उपयुक्त होऊ शकते. त्याच्यामुळं इथं शरद पवारांची सभा होऊ नये असंच मकरंदाबांच्या कार्यकर्त्यांना वाटत असेल, परंतु शेवटी त्यांना त्यांच्या पक्षासाठी, त्यांना त्यांच्या माणसासाठी आणि त्यांना त्यांचा इथला उमेदवार निवडून आणण्यासाठी सभा घेणं गरजेचं आहे. कारण त्यांचा हा बालेकिल्ला आहे. सातारा जिल्हा म्हणजे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. तो कुठेही ढळू नये असं त्यांना वाटतं. कारण तिकडे बाळासाहेब पाटलांसाठी सुद्धा कराड उत्तरेत ताकद लावली. इकडं कोरेगावमध्ये सुद्धा ताकद लावलेली असणार आहे शशिकांत शिंदेसाठी आणि इकडे अरुणदेवी पिसाळांसाठी. कोणतरी म्हणतंय की हे उमेदवार गणलेत काय वेगळा विचार. पण शेवटी शरद पवारांकडे पाहून सुद्धा एक वर्ग त्यांना मतदान देत असतो. हेच आपण याच्यातून पाहणार आहोत. आणि तुमचं काय मत आहे? शरद पवारांची सभा झाली तर मकरंदाबांच्या लीडमध्ये किंवा त्यांच्या पिछाडीमध्ये काय फरक पडेल का? तुमची काय मतं आहेत ती नक्की कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.